नमस्कार श्रोते हो. एक ओवी ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील 244च्या पुढील ओव्या पाहूयात. ओम नमो ज्ञानेश्वरा. वेदाधारी बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती, परी कर्म फळी आसक्ती धरोनिया. म्हणती संसारी जन्मिजे, यज्ञादिक कर्म कीजे, मंग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. एथ हे वाचोनी काही, अनिक सर्वथा सुखची नाही. ऐसे अर्जुना बोलती पाही, दुर्बुद्धी ते. देखे कामना अभिभूत, होनी कर्मे आचारत. ते केवळ भोगी चित्त देओनिया. क्रिया विशेष बहुते, न लोपती विधीते. निपुण होनी धर्माते अनुष्ठिती. परी एकची कुडे करीती, जे स्वर्ग कामू मनी धरिती. यज्ञ पुरुष चुकती भोगता जो, जैसा कर्पुराचा राशी कीजे. मंग अग्नी लावूनी दीजे, की मिष्टांनी संचरविजे काळकुट्ट. दैवे अमृत कुंभ जोडला, तो पाये हनोनी उलंडिला. तैसा नासती धर्मो निपजला, हेतुकपणे. सायासे पुण्य अर्जिजे, मंग संसारू का अपेक्षिजे. परी नेनती ते काय कीजे, अप्राय देखे. जैसे रांधवनी रस सोयनिकी, करोनिया मोले विकी. तैसा भोगासाठी अवेकी, धाडती धर्मो. म्हणोनी हे पार्था, दुर्बुद्धी देख सर्वथा. तया वेदवादारता मनी वसे. या ओव्यांचे वर्णन करताना माऊली म्हणतात, ते वेद वचनांची प्रमाणे देऊन बोलतात. केवळ कर्ममार्गाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात, पण कर्मफलाचा लोभ धरतात. ते म्हणतात, मृत्युलोकी जन्मावे, यज्ञादी कर्म करावीत आणि मनोहर अशा स्वर्गसुखाचा उपभोग घ्यावा. या वाचून या लोकी दुसरे मुळीच सुख नाही, असे ते दुर्बुद्धीच लोक सांगतात. हे अर्जुना, पहा केवळ सुखोपभोगाकडेच नजर देऊन व फलाशेने व्याप्त होऊन ते दुर्बुद्धीचे लोक कर्म करतात. अनेक प्रकारच्या कर्माच्या अनुष्ठानाने विधित यत्किंचितही चूक न होऊ देता व अगदी दक्षतेने ते धर्माचे आचरण करतात. परंतु एकच वाईट गोष्ट करतात, ती ही की स्वर्गाची इच्छा ते मनात बाळगतात आणि यज्ञांचा भोक्ता जो परमात्मा त्याला मात्र विसरतात. ज्याप्रमाणे कापराची रास करावी आणि तिला अग्नी लावून द्यावा, किंवा मिष्टान्नात जालिम विष घालावे, किंवा दैवयोगाने मिळालेल्या अमृताचा घडा लाथ मारून पालथा करावा, अगदी त्याचप्रमाणे फलाची आशा धरून केलेल्या धर्माचा नाश होतो. खूप प्रयत्न करूनही पुण्य जोडावे आणि मग संसाराची अपेक्षा का ठेवावी. पण पहा, ज्यांना सद्बुद्धी नाही त्यांना हे कळत नाही. काय करावे. एखाद्या सुगरण स्त्रीने उत्तम पक्वाने करून ती पैशाच्या लोभाने विकून टाकावीत, त्याप्रमाणे हे अविचारी लोक सुखोपभोगाच्या आशेने हाताचा धर्म घालवितात. म्हणून हे अर्जुना, वेदांच्या अर्थवादामध्ये मग्न झालेल्या लोकांच्या मनात पूर्णपणे ही दुर्बुद्धी वास करत असते. हे लक्षात ठेव.
तीही गुणी अव्रत, हे वेद जाणे निर्भांत. म्हणोनी उपनिषादादी समस्त, सात्विक ते एर रजत मात्मक. तेथे निरूपिजे कर्माधिक, जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा. म्हणोनी तू जाण, तू सुखदुःखासीच कारण. येथे झने अंतःकरण दिगोदेसी. तू गुणत्रया ते अव्यरी, मी माझे हे ना करी. एक आत्मसुख अंतरी विसंबझनी. जरी वेदे बहुत बोलिले, विविध भेद सूचिले. तरी आपण ही तापुले, तेची घेपे. तैसा प्रकटलिया गर्भस्ती, अशेषही मार्ग दिसती. तरी ते तुलीही कार्य चालजिती, सांगे मज. का उदकमय सकळ, जरी जाहले असे महितळ. तरी आपण खेपे केवळ, अर्थची जोगे. तैसे ज्ञानिया जै होती, ते वेदार्थाते विवरती. मग अपेक्षित ते स्वीकारिती, शाश्वत जे. म्हणजेच वेद 3 गुणांनी ओतप्रोत भरलेले आहेत, हे निसंशय. त्यातील उपनिषदादी जे भोग आहेत ते सात्विक आहेत. हे धनुर्धरा, स्वर्गप्राप्तीचे प्रलोभन दाखवून ज्यात यज्ञादिकांचे कर्मकांड सांगितले आहे, अशा सर्व वेदभागांचे आश्रयस्थान रज व तमोगुण आहे. म्हणून तू वेदांचा भाग सुखदुःखाला कारण होतो, यासाठी तू आपले मन तिकडे जाऊ देऊ नकोस. तू 3ही गुण टाकून दे, मी व माझे पण धरू नकोस. पण तू आपल्या अंतःकरणात आत्मसुखाला मात्र विसरू नकोस. जरी वेदांनी विविध प्रकारांनी खूप गोष्टी सांगितल्या आहेत, तरी पण आपण त्यातून आपल्या हिताचे जेवढे असेल तेवढेच घ्यावे. ज्याप्रमाणे सूर्य उदय होताच सगळे मार्ग दिसू लागतात, म्हणून तितक्या सगळ्या रस्त्यांनी कोणी जाते का, ते मला सांग. किंवा या पृथ्वीवर जेवढे पाणी पसरलेले असेल, तरी आपण त्यातून आपल्या गरजेपुरतेच घेतो. अगदी त्याचप्रमाणे ज्ञानी आहेत ते वेदांची आज्ञा विचारात घेतात, मग त्यातील शाश्वत व जे इष्ट आहेत तेवढे स्वीकारतात. श्रोतेहो, इथे आपल्या 263 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते. ओम नमो ज्ञानेश्वरा.